अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काय सांगता येईल वनताराबद्दल? नक्कीच मी सध्याला वनतारामध्ये आहे आणि आपण समोर बघू शकतो आहे की माधुरी हत्तीणी जी आहे ती आपल्याला इथं दिसते आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत माधुरी हत्तीणीची. एकूण कोल्हापूरमधनं नांदणी मठातनं ती इथं आल्यानंतर तिच्यावर कशा पद्धतीनं उपचार होत आहेत हे आपण सध्याला बघतो आहे. एकूणच तिच्यावर पॉन थेरपी देखील आपल्याला होताना पाहायला मिळाली. एकूण कशा पद्धतीनं उपचार सध्याला सुरू आहे डॉक्टर अक्षय? आता जस्ट तुम्ही बघितलं तिचा हायड्रोथेरपी सेशन संपून ती बाहेर आली आहे आणि ज्या प्रकारे आता तिचा फिडिंग टाइम आहे तर ती आता फिडिंग टाइमसाठी इथे आलेली आहे. एकूण काय उपचार होत आहेत सध्याला? कारण की एकूण सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर इथं तिला आणण्यात आलं. सध्याला नेमके उपचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर उपचार सुरू आहेत? तर तिच्या जे प्रामुख्याने नखाचे पायाच्या बोटाचे जे फ्रॅक्चर्स आहे त्यासाठी आम्ही उपचार चालू केलेले आहे. त्यासाठी रेग्युलर ड्रेसिंग असू द्या, आपला हर्बल वॉर्म वॉटर मसाज असू द्या, ऑइल मसाज असू द्या, हायड्रोथेरपी असू द्या, अशा विविध प्रकारचे आम्ही उपचार तिला चालू केलेले आहे आणि यातनं चांगली तिला रिलीफ भेटत आहे. तुम्ही बघू शकता आता बरीच सुधारणा त्यात झालेली आहे. महावत पण आपल्याला पाहायला मिळत आहे. नांदणी मठातनंच आलेले हे महावत? महावत आमच्या इथलेच महावत आहे, पण बेसिकली आपल्या महाराष्ट्रातलेच महावत आहे आणि कोल्हापूरचेच महावत आहे, पण पूर्वीपासून ते आपल्या वंतारामध्येच कार्यरत आहे. यामध्ये जर का पाहायचं तर सर्वोच्च न्यायालयाचा आपण निर्णय पाहिलेला होता आणि त्यानंतर वंतारामध्ये माधुरीला इथं आणण्यात आलेलं होतं. एकूणच कोल्हापूरकरांची मोठ्या प्रमाणात आपल्याला भावना पाहायला मिळाली, पुन्हा माधुरीला आणण्यात यावं. मात्र उपचार कशा पद्धतीने सुरू आहेत, अनेकांना या संदर्भात काळजी होती आणि आता सध्याला आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघतो आहे की आताच आपण बघितलं की तिची पॉन थेरपी जी आहेत, एकूण संधिवाताचे त्रास हे आपल्याला हत्तीणीला. अभिषेक, अर्थातच सध्या एक अत्यंत भावनिक मुद्दा असा आहे तो म्हणजे नक्की महादेवीची काळजी कशी घेतली जाते आणि एकंदरीत जर आता आपण इथे पाहिलं तर तिचा आहार आणि त्याचबरोबर तिचा विहार या पातळीवरती उत्तम सोय आहे असंही दिसतंय. तुला काय अनुभव येतोय प्रत्यक्ष तिला समोर बघताना? नक्कीच एकूणच इथे प्रामुख्यानं दिसत आहे की जे पण हत्ती असेल किंवा हत्तीणी असेल इथे आणले जातात त्यांच्यावर उपचार पद्धती जी आहे ती आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळत आहे. काहींना संधिवाताचा त्रास आहे तर काहींना फ्रॅक्चर आपल्याला दिसत आहेत आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या उपचार पद्धतीनं इथं आपल्याला उपचार होताना पाहायला मिळतात. आणि उपचारांसंदर्भात आपण अभिषेक चर्चा सुद्धा केली, पण त्याचबरोबर ना तिचे माहूत सुद्धा तिकडे शेजारी आहेत, त्यांच्याशी तू काही चर्चा करू शकतोस का? त्यांच्याशी चर्चा केलीस का? कशा पद्धतीने तिचं, कारण प्राण्यांचं सुद्धा एक बिहेवियर सायन्स असतं, तर त्या पद्धतीने आपण तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते आधी, पण इथे आल्यानंतर तिची परिस्थिती कशी आहे, माहुतांकडनं काही कळू शकतं का? एकूणच दोन पद्धतीमध्ये हे उपचार आपल्याला होताना पाहायला मिळतात. एक म्हणजे फिजिकल असेल शारीरिक पद्धतीनं आणि दुसरं म्हणजे मानसिक पद्धतीनं देखील. हत्ती हे अतिशय सेन्सिटिव्ह असा प्राणी मानला जातो. मानसिक पद्धतीनं आपण बघितलेलं होतं, डोळ्यात अश्रू देखील होते, कुठंतरी आपण हे सोडून जातो आहे, जागा सोडून जातो आहे, त्याबद्दल आपल्याला हा सगळे प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला तिची पाहायला मिळालेली होती. आणि आज सध्याला जर का पाहायचं तर उपचार तिच्यावर होत असताना, कुठंतरी काळजी तिची घेतली जात असताना सध्याला जर पाहायचं तर आपल्याला परिस्थिती चांगली अशी पाहायला मिळत आहे. महावत देखील आपल्याला इथं सोबत दिसत आहेत. प्रामुख्यानं त्यांच्याकडनं देखील आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं सगळे उपचार सध्याला होताना दिसत आहेत. एकूण इथले महावत नसलेत, इथलेच हे महावत असले तरी कोल्हापूरचे हे महावत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना देखील माहिती आहेत. प्रामुख्यानं यामध्ये जर पाहायचं तर तिचा उपचार असेल, सोबतच राहणीमान खानपान असेल, याची देखील काळजी आपल्याला सध्याला घेतली जात असताना प्रामुख्यानं दिसतं. आणि त्यामुळेच एकूणच वंतारामधून पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तिला जर का न्यायचं आहे तर त्या अगोदर ही सुदृढ असली पाहिजे. त्याच दृष्टीनं वनताराचे जे प्रशासन आहे ते देखील आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच अभिषेक, खरं तर ही दृश्य बघताना फारच एक दिलासा वाटतोय, कारण याच हत्तीणीबद्दल इतकी चर्चा आणि चिंता करतोय महाराष्ट्र गेले इतके दिवस,
परंतु तिची काळजी इथेही चांगल्या पद्धतीने घेतली जाते आणि अर्थातच आता पुन्हा एकदा कदाचित कोल्हापूरकडे तिचा प्रवास सुरू होईल. परंतु तुर्तास वनताराच्या फॅसिलिटीजमध्ये अशा किती पद्धतीचे हत्ती आहेत किंवा त्यांच्यासोबत माधवीला कुठेतरी नेण्याचा त्यांचा विचार होता, त्याबद्दल काही पुढे घडलंय का? आणि त्याचबरोबर माधुरीची तब्येत कशी आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 259 हत्ती आपल्याला या माधुरीची तब्येत सध्याला पाहायचं तर उपचार सुरू आहेत. आपल्याला आत्ताच आपण डॉक्टरांशी देखील बोललो, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पायाला जखमा होता, आपण नखाला देखील बघू शकतोय, नखांना काहीशा जखमा आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे हायड्रोपॉन थेरपी जी आहे ती देखील आपल्याला इथं होताना पाहायला मिळालेली आहे. एकूणच हत्ती हे स्वतः जेव्हा काही बोलू शकत नाही आणि त्यामुळे जे उपचार आहेत ते स्वतः आपल्याला करताना पाहायला मिळत असतात. पाण्यात अनेक वेळ थांबतात आणि त्या माध्यमातून उपचार ते स्वतः घेताना देखील दिसत असतात आणि याच माध्यमातून उपचार जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. एकूणच माधुरीचं वय देखील मोठं आहे, जास्त आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे संधिवाताचे त्रास आहेत ते आपल्याला होताना दिसत होते आणि त्याच माध्यमातून उपचार इथं होताना दिसत आहेत. एकूण हत्ती हा सोशलाइज प्राणी आहे. प्रामुख्यानं एक हत्ती जर का राहिला तर तो कुठेतरी डिप्रेशनमध्ये देखील आपल्याला जाताना दिसत असतो आणि त्यामुळेच हत्तींना सोशलाइज करण्याचा प्रयत्न हा वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळत असतो. एकूणच आता नक्कीच आणि तो कुठेतरी वनामध्ये त्यांना सोडणं किंवा इतर हत्तींबरोबर सुद्धा त्यांचं सोशलायझेशन करण्याचा प्रयत्न नक्कीच वनतारामध्ये सुरू आहे. धन्यवाद अभिषेक, संवाद साधलास आणि आम्हाला ही दृश्य दाखवलीस त्याबद्दल. कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीणीचा नांदणी मठामध्ये परतण्यास